नमस्कार मित्रांनो, मी राहुल कुलकर्णी. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय आहे लघुरुद्र म्हणजे काय, म्हणजेच शिवरात्रीला लघुरुद्र का करावा. आजच्या व्हिडिओचं शीर्षक आहे शिवरात्रीला लघुरुद्र का करावा. लघुरुद्र तर आपण कधी पण करू शकतो, सोमवारी पण करू शकतो, प्रदोषाला पण करू शकतो, दर महिन्याला, किंवा अजून इतरत्र मुहूर्त बघून आपण करू शकतो. पण शिवरात्रीलाच का करावा, तर शिवरात्र ही शंकराची रात्र, विशेष रात्र. ह्या दिवशी होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा प्रभाव जास्ती तुम्हाला चांगल्या स्वरूपात तुम्हाला त्याचा प्रभाव पाहायला मिळतो. म्हणजे काय मिळतो, तर शंकराचा हा एक शिवरात्रीचा मुहूर्त आहे. प्रत्येक मुहूर्ताला महत्व आहे. जसा वास्तू मुहूर्त, शुभ मुहूर्त, प्रत्येक मुहूर्त दिलेत, तसा शंकराचा हा शिवरात्रीचा विशेष मुहूर्त. ही रात्र जागून काढायची असते. आणि ह्या दिवशी तुम्ही लघुरुद्रच का करावा, महारुद्र पण करा. पण मी लघुरुद्र का सांगतो, तर प्रत्येक माणसाला करता यावं अशी गोष्ट सांगावी, म्हणजे तो ते माणूस करू शकतो. आपल्या फायनान्शियल बजेट तिचा विचार करून प्रत्येक गोष्ट करावी. रुद्राभिषेक करा. शंकराची यामपूजा असते शिवरात्रीला. रात्रभर जागून शंकराला बिल्वार्चन करतात, म्हणजे बेल वाहत राहतात, शंकराला भस्म वाहत राहतात, किंवा शंकराला मधाचा अभिषेक करतात, शंकराला उसाच्या रसाचा अभिषेक केला जातो, किंवा शंकराला तुपाचा अभिषेक केला जातो. पाण्याचा अभिषेक तर शंकराला प्रिय आहे. तर शिवरात्रीला लघुरुद्र केल्याचं पुण्य हे खूप मोठं पुण्य आहे. आणि शंकराचा विशेष दिवस आहे. विशेष दिवसाला, विशेष मुहूर्ताला केलेलं कार्य हे जास्ती फलदायी ठरतं. त्यामुळं शिवरात्रीला तुम्ही लघुरुद्र करा. शिवरात्रीचा मुहूर्त हा विशेष मुहूर्त. साधना जे लोक करतात, साधनेमध्ये एक उन्नती प्राप्त होण्याकरता ही शिवरात्र खूप महत्वाची असते. म्हणून शिवरात्रीला तुम्ही साधारणतः रात्रीच्या वेळेमध्ये शंकराची पूजा, सकाळच्या वेळेला पहाटे 3 वाजल्यापासून 3:30 वाजल्यापासून साधनेमध्ये व्यस्त होणं गरजेचं आहे. म्हणजे साधना म्हणजे प्राणायाम, ध्यान अवस्थेत जाणं गरजेचं असतं. आता मी तुम्हाला सांगण्याचा उद्देश, माझा व्हिडिओ करण्याचा उद्देश, शिवरात्रीला लघुरुद्र का करावा, तर मुहूर्त आहे म्हणून करावा. आणि त्या मुहूर्ताचा तुम्ही जास्तीत जास्त तुमच्यासाठी योग्य वापर करून घ्यावा. कारण की योग्य वेळी योग्य गोष्टी केल्या त्याचा नक्की आपल्याला फायदा होतो. तर शंकराचा शिवरात्र येत्या 8 तारखेला, म्हणजे आज आहे 2 मार्च आणि येत्या 8 मार्चला शिवरात्र आहे. तर या शिवरात्रीला तुम्ही नक्की ह्या गोष्टी करा. ह्या गोष्टींचा तुम्हाला तुमचे संकल्प काय जे असतील, तुमच्या काही इच्छा अपेक्षा काय असतील, त्या पूर्ण होण्याकरता ही शंकराची उपासना, हा शंकराचा आशीर्वाद नक्की तुम्हाला तुमच्या कार्याला यश देईल. जय भोलेनाथ, हर हर महादेव. सगळ्यांना सगळ्या गोष्टी प्राप्त हो, हीच माझी इच्छा. बाकी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. अधिक माहिती करता नक्की तुम्ही मला कॉल करू शकता. धन्यवाद.